Welcome everyone to my YouTube channel. So today we are going to start the exercise of second chapter, periodic classification of elements. Okay, so यातला first question आहे, rearrange the columns second and third so as to match with the column 1. ठीक आहे, मीन्स सिम्पली मॅच द पेअर करायचे आहे. सेकंड आणि थर्ड कॉलमला फर्स्ट कॉलमशी मॅच करायचं आहे. तर पहिला आहे ट्रायड. आता ट्रायड जो दिला तो डोबे रायनरने दिला आणि तीनच्या ग्रुपमध्ये दिला. ओके, सो याचा आन्सर येतं ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट अँड थर्ड ॲटॉमिक मास. ओके, दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मिडल वन. सो पहिल्यासाठी येतं बी आणि तो दिला डोबे रायनरनी, सो इथे येतं 5. ओके, नेक्स्ट आहे ऑक्टेव. तर ऑक्टेवमध्ये आहे प्रॉपर्टीज ऑफ द 8th एलिमेंट सिमिलर टू द फर्स्ट, राईट, म्हणून त्याला ऑक्टेव म्हणतात. आणि हा जो ऑक्टेव दिला तो न्यूलँडने दिला, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव, सो इथे थर्ड. atomic number is what? Atomic number is basically the positive charge on the nucleus, right? Positive charge on the nucleus and also number of electrons also. ठीक आहे, तो ऑप्शन नाही, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस. आणि ॲटॉमिक नंबर जो दिला तो दिला आहे मोजलीने. ओके, ॲटॉमिक नंबर दिला आहे मोजलीने 1930 मध्ये. ओके, नंतर पिरियड. पिरियडमध्ये येतात सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युले. आता सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युले कसं काय आलं पिरियडमध्ये? तर इथे जेव्हा डोबे रायनरनी जेव्हा त्याचा पिरियडिक टेबल दिला, हे बघा डोबे रायनर्स टेबल आहे पिरियडिक टेबल. तर इथे बघा, इथे वरती हे फॉर्म्युले दिले आहे मॉलिक्युलर फॉर्म्युलास हायड्राइड्स आणि ऑक्टाइडचे. तर जेव्हा तुम्ही पिरियडमध्ये जाल म्हणजे इकडनं इकडे लेफ्ट टू राईट, तर तेव्हा इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला चेंज होतात. ओके, आणि हे दिलं आहे मेंडेलिव्हने, मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल आहे हा. त्यामुळे इथे येणार काय, तर सिक्वेन्शियल चेंज इन मॉलिक्युलर फॉर्म्युले, आणि कोणी दिलं तर मेंडेलिव्हने दिला. ओके, नेक्स्ट आहे न्यूक्लियस. सो न्यूक्लियसमध्ये काय, कॉन्सन्ट्रेटेड मास अँड पॉझिटिव्ह चार्ज. ओके, आणि न्यूक्लियसविषयी कोणी सांगितलं तर रुदरफोर्डनी, जेव्हा त्याने एक्सपेरिमेंट केला होता कशाचा, गोल्ड फॉईलचा. ओके, स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आहे मग इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन जो आहे त्यामध्ये येतं सेकंड, मीन्स इलेक्ट्रॉन इज द लाइटेस्ट अँड निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इन द ॲटम. ठीक आहे, तो सर्वात हलका आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. आणि इलेक्ट्रॉनची जी डिस्कवरी केली ती केली थॉम्सननी. ओके, जे थॉम्सन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. ओके, सो पहिला आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल्स इज 1. बरोबर आहे, कारण जेव्हा तुम्ही अल्कली मेटलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल तेव्हा त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आउटरमोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतो. त्यामुळेच तर त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहे ते 1 आहे. ओके, नंतर अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलन्सी 2. ओके, दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज इन ग्रुप 2. कारण व्हॅलन्सी 2 आहे, देअरफॉर दे आर इन ग्रुप 2, कारण ग्रुपमध्ये व्हॅलन्सी ही सेम असते. ओके, नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला क्लोराइड ऑफ एन एलिमेंट इज XCl. ओके, ऑफ एन एलिमेंट X is XCl. सो दिस कंपाउंड इज अ सॉलिड हॅव्हिंग हाय मेल्टिंग पॉईंट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट प्रेझेंट इन द सेम ग्रुप ॲज X? सो आन्सर इज Na. कारण Na मीन्स इथे काय, जर Cl जो आहे तो अनायन फॉर्म करतो, आणि हाच क्वेश्चन मी एक्सप्लेन सुद्धा केला आहे मागच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर Cl वर असतो मायनस चार्ज आणि Na वर असतो पॉझिटिव्ह चार्ज, कारण हा कटायन फॉर्म करतो आणि अनायन. ओके, ठीक आहे, मी तिथे डिटेल एक्सप्लेन केलं आहे, ते मी तिथे पाहून घ्याल. ओके, नेक्स्ट, विच ऑफ द इन विच ब्लॉक ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आर द नॉन मेटल्स फाउंड? सो नॉन मेटल्स आर फाउंड इन द P ब्लॉक. ओके, देन an element has an electronic configuration 282. now answer the following questions. सो 282 हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, जर तुम्ही पाहिलं तर हे आहे मॅग्नेशियमचं. ओके, मॅग्नेशियम मीन्स Mg. ओके, मॅग्नेशियमचं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे Mg, मॅग्नेशियम. आता याचा जर ॲटॉमिक नंबर विचारला, मीन्स वॉट, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे असल्यामुळे याची सम करायची, 2 8 10 10 + 2 12. सो 12 येणार ॲटॉमिक नंबर. व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट? आता हे बघाल, मॅग्नेशियमचा जो ग्रुप आहे तो सेकंड ग्रुपमध्ये आहे, परंतु तुम्ही नुसतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून सुद्धा सांगू शकता
कसं काय, तर याची व्हॅलन्सी बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहे शेवटचे 2, सो सेकंड ग्रुप. तसंच टू विच पिरियड दिस एलिमेंट बिलॉंग, ओके, तर हा थर्ड पिरियडमध्ये येतो. ओके, परंतु तुम्ही याच्यावरून सुद्धा सांगू शकता, कारण इथे 3 शेल्स आहेत बघा. ओके, 1 2 3. सो एका ज्या पिरियडमध्ये काय, तर शेल्स जे आहे त्या नंबर ऑफ पिरियड्सच्या इक्वल असतात, म्हणजे 3 शेल्स आहेत, म्हणजे थर्ड पिरियडला बिलॉंग करतो. ओके, नंतर विथ विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स वुड दिस एलिमेंट रिझेंबल. ठीक आहे, विथ विच ऑफ द एलिमेंट म्हणजे इथे दिलेल्या एलिमेंट्स पैकी एलिमेंट्स सोबत हा एलिमेंट कोणत्या एलिमेंट सोबत मॅच होतो किंवा त्यांच्यासारखा आहे. तर इथे जे आहे तो आर्गॉन आणि क्लोरीन सोबत रिझेंबल करतो किंवा त्यांच्यासारखं साम्यता दाखवतो. आता का बरं दाखवतो, कारण ते जे एलिमेंट आहे हे तिन्ही हे एकाच पिरियडमध्ये येतात. ओके, आणि एकाच पिरियडमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या शेल नंबर जो आहे तो सेम आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा ज्या आहेत त्या नियर बाय सेम आहे. ओके, नियरली सेम आहे, त्यामुळे आर्गॉन आणि क्लोरीन इथे आन्सर येतो. So next question number 4. Write down the electronic configuration of the following elements from the given atomic number and answer the following question with explanation. So यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि इथे जो क्वेश्चन विचारला आहे त्याचा आन्सर द्यायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे. तर आता हे बघा, मी तुम्हाला यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार आणि हे जे क्वेश्चन आहे याचा आन्सर सुद्धा सांगणार. ओके, परंतु मी हे तुम्हाला तोंडी सांगणार, तुम्ही ते स्वतः लिहून घ्या. ओके, म्हणजे यातून काय होणार, तुमची लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस होणार, वे ऑफ प्रेझेंटेशन सुद्धा तुमचं सुधारणार. ओके, आणि तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा समजणार. जर तुम्ही एकदा लिहून जर पाहिलं तुमची प्रॅक्टिस सुद्धा चांगली होणार. ओके, सो मी तुम्हाला आता स्टार्ट करतोय. त्यात पहिला जो क्वेश्चन आहे तो बघा, लिथियम, सिलिकॉन, हेलियम, सोडियम, फॉस्फरस, विच ऑफ दीज एलिमेंट्स बिलॉंग टू द पिरियड 3. ठीक आहे, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते अशा प्रकारचं येतं. ओके, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आल्यानंतर विच ऑफ देम बिलॉंग टू पिरियड 3. आता तुम्ही जर पाहिलं असेल तर पिरियड्समध्ये काय कॉमन असते एलिमेंट्समध्ये, तर शेल्स. ओके, जितका नंबरचा पिरियड असेल, समजा थर्ड पिरियड आहे तर 3 शेल्स असतात. तर इथे बघा, मग इथे 3 शेल्स आहे आणि इथे सुद्धा याच्याकडे 3 शेल्स आहे, इथे सुद्धा 3 शेल्स आहेत, कारण इलेक्ट्रॉन 3 शेलमध्ये भरले आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. सो सिलिकॉन, सोडियम आणि फॉस्फरस इज द आन्सर. म्हणजे आन्सर काय लिहाल तुम्ही, इन ए पिरियड, ओके, नंबर ऑफ शेल्स इज इक्वल टू द नंबर ऑफ पिरियड. ठीक आहे, देअरफॉर इन सिलिकॉन, सोडियम, फॉस्फरस नंबर ऑफ शेल्स आर 3, देअरफॉर दे बिलॉंग टू पिरियड 3. आन्सर. सेकंड क्वेश्चन, हे एलिमेंट्स आहे, विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू द सेकंड ग्रुप. आता सेकंड यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. आता ग्रुपमध्ये केव्हा इलेक्ट्रॉन बिलॉंग करतात, तर त्यांचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असेल तर ते एका ग्रुपमधले आहे असं आपण म्हणतो. बरोबर, मग इथे बघाल सेकंड ग्रुपसाठी त्यांचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असले पाहिजे 2. मग इथे कॅल्शियमचा जो आहे तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 2 आणि इथे बेरिलियम आहे त्याचा इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे 2. ओके, सो कॅल्शियम अँड बेरिलियम. सो आन्सर काय लिहाल, तर एलिमेंट्स इन सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, इन कॅल्शियम अँड बेरिलियम दे हॅव 2 valence electron in their outermost shell, therefore they belong to the second group. Okay, third आहे, हे एलिमेंट्स दिले आहे, which is the most electronegative element among this. ठीक आहे, आता सी मध्ये याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते अशा प्रकारचं दिलं आहे. ओके, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता तुम्ही पिरियोडिक टेबल मध्ये जर बघाल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती लेफ्ट टू राईट जी आहे ती इन्क्रीज होत जाते. ओके, लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जाते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यामुळे इथे जर बघाल तुम्ही तर इथला जो ऑक्सिजन आहे हा सगळ्यात राईट साईडला येतो, त्यामुळे ऑक्सिजन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. ठीक आहे, हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे की इन अ पिरियड लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी increases and oxygen is at the extreme right, therefore it is most electronegative. आता लॉजिकल आन्सर काय, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय, तर जो निगेटिव्ह ज्याच्याकडे जो कटायन फॉर्म करतो, जो अनायन फॉर्म करतो म्हणजेच निगेटिव्ह चार्ज आयन फॉर्म करतो, तर तो कसा करणार, जर तो इलेक्ट्रॉन गेन करणार तर. मग इलेक्ट्रॉन गेन कुठला ॲटम करतो, जर त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तर. बरोबर, तर इथे बघाल तर ऑक्सिजन असा एक एलिमेंट आहे जो की इकडून इकडे जेव्हा जाल तर याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, जे की या तिघांपेक्षाही जास्त आहे.
आणि हे जे 6 इलेक्ट्रॉन आहेत आउटर मोस्ट शेलमध्ये असल्यामुळे यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रेटर आहे, त्यामुळे तो ग्रेटर इलेक्ट्रॉन स्वतःकडे अटॅक करतो, त्यामुळे तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके. नंतर डी आहे, हे इलेक्ट्रॉन दिले आहे विच इज द मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट अमॉंग दिस. आता याच्या अपोजिट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे इन्क्रीज होते, तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जी आहे ती इकडे इन्क्रीज होणार, बरोबर, लेफ्ट साईडला. मग इथला लेफ्ट साईडला कुठला एलिमेंट येतो ते पाहायचं आहे तुम्हाला. सो लेफ्ट साईडला येतो बेरिलियम. ओके. सो लेफ्ट साईडला बेरिलियम येत असल्यामुळे जो मोस्ट इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे तो आहे बेरिलियम. ओके. सो येथे सुद्धा आन्सर तेच लिहायचं आहे की फ्रॉम लेफ्ट टू राईट आता इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी आहे ती डिक्रीजेस. ओके. अँड बेरिलियम इज ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियॉडिक टेबल, देअरफॉर बेरिलियम इज मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. नंतर हे एलिमेंट्स दिले आहे विच ऑफ दिस हॅज द लार्जेस्ट ॲटम्स. ओके. आता ह्या एलिमेंटचं कॉन्फिगरेशन मी लिहिलं आहे. आता लार्जेस्ट साईज कशा एलिमेंटची जर तुम्ही पिरियडमध्ये बघाल तर जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाल, ओके, लेफ्ट टू राईट, तेव्हा ॲटॉमिक साईज जी आहे ती काय होत जाते तर डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते लेफ्ट टू राईट, बरोबर. म्हणजे जो एलिमेंट सगळ्यात लेफ्टला असेल त्याची सगळ्यात जास्त असणार, राईटला असणाऱ्याची कमी असणार. तर सगळ्यात लेफ्टला जो एलिमेंट होतो पहिल्याच ग्रुपमध्ये तो आहे सोडियम, त्यामुळे सोडियमची जी साईज आहे ती यांच्यापेक्षा जास्त असणार. ओके. सो सोडियम हॅज हायेस्ट ॲटॉमिक रेडियस. ठीक आहे. नंतर और इट हॅज द लार्जेस्ट ॲटम. ठीक आहे. ॲटॉमिक रेडियस लार्जेस्ट आहे म्हणजे लार्जेस्ट ॲटम आहे. नंतर हे एलिमेंट दिले आहे एफ मध्ये विच ऑफ दिस ॲटम हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. त्याच्याच अगदी अपोजिट. ओके. इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, बरोबर, ॲटॉमिक रेडियस व्हॉट डिक्रीजेस. ओके. सो ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस याचाच अर्थ काय, सॉरी, आता इथे जर बघाल तर हे ग्रुपसाठी आहे. ओके. सो विदिन अ ग्रुप जर तुम्ही बघाल, ओके, एका ग्रुपमध्ये जर तुम्ही बघाल तर काय होते की ॲटॉमिक साईज जी आहे ती टॉप टू बॉटम इन्क्रीज होत जाते. ओके. टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. का बरं, तर तिथे शेल्स नवीन ॲड होत जातात, त्यामुळे जो ॲटम सगळ्यात खाली असणार त्याला सगळ्यात जास्त मोठी साईज असणार. ठीक आहे. तर इथे क्वेश्चन विचारला आपल्याला विच हॅज द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. स्मॉल कुठली असणार, जो सगळ्यात वरती असणार. मग सगळ्यात वरती कुठला आहे तर बेरिलियम आहे. ओके. त्यामुळे बेरिलियम इज द आन्सर. ओके. बेरिलियम इज द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हे जे एलिमेंट्स दिलेले आहे विच ऑफ द अबोव एलिमेंट हॅज द हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. सो मेटॅलिक कॅरेक्टर अगेन हे जर एलिमेंट तुम्ही बघाल तर हे पिरियड असं जर बघाल तुम्ही अलॉंग अ पिरियड, तर इथे सुद्धा तेच आन्सर लिहायचं आहे तुम्हाला. अलॉंग अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ओके. मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. आणि क्वेश्चन आहे हॅज हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. मेटॅलिक कॅरेक्टर इकडून इकडे डिक्रीज होते, मग इकडे काय असणार तर इकडे हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर असणार. मग इकडे जो एलिमेंट येतो एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला तो यातला जर बघाल तुम्ही तर तो येतो सोडियम, बरोबर, पहिल्याच ग्रुपमध्ये. सो सोडियम, मग इथे आन्सर लिहाल की इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. ओके. अँड सोडियम बिलॉंग टू द एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियडिक टेबल, देअरफॉर सोडियम इज द shows metallic character or it has highest metallic character. नेक्स्ट आहे हे जे एलिमेंट्स दिले आहे विच ऑफ द अबोव एलिमेंट्स हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. अगेन इथे सुद्धा तेच आन्सर द्यायचं की इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट द मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस, आणि याचं अपोजिट काय तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. सो नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इकडून इकडे इन्क्रीज होतात, मग जे एलिमेंट इकडे असणार एक्स्ट्रीम लेफ्टला त्याला ऑब्व्हियसली काय असणार तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग एक्स्ट्रीम लेफ्टला जो इथे एलिमेंट येतो तो आहे फ्लोरीन, आणि हा येतो हॅलोजन फॅमिलीमध्ये 17वा ग्रुप. ओके. सो फ्लोरीन इज द आन्सर बिकॉज फ्लोरीन बिलॉंग्स टू द एक्स्ट्रीम राईट ऑफ द एलिमेंट, राईट ऑफ द पिरियडिक टेबल, किंवा बिलॉंग टू द ग्रुप 17 असं सांगायचं. ओके. सो फ्लोरीन हॅज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. राईट द नेम अँड सिम्बॉल ऑफ द एलिमेंट फ्रॉम द डिस्क्रिप्शन. ओके.
तर इथे आपल्याला जे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्यावरून त्या एलिमेंटचं नेम म्हणजे नाव आणि सिम्बॉल लिहायचं आहे. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे की द ॲटम हॅव्हिंग ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. तर स्मॉलेस्ट साईज जी आहे तो आहे हायड्रोजन. ओके, सिम्बॉल आहे H आणि नाव आहे हायड्रोजन. ओके, सेकंड आहे ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक मास. तर अगेन हायड्रोजन त्याचा आन्सर आहे. सो सेकंडचं सुद्धा आन्सर आहे हायड्रोजनच. ओके, नंतर थर्ड आहे द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. तर मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे फ्लोरीन. सिम्बॉल आहे F. ओके, आणि नाव आहे फ्लोरीन. ओके, नंतर चौथा आहे द नोबल गॅस विथ द स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. सो नोबल गॅस ज्याची स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस आहे ती आहे हेलियम. सिम्बॉल आहे He. ओके, आणि नाव आहे हेलियम. नंतर पाचवा आहे द मोस्ट रिॲक्टिव्ह नॉन मेटल. तर अगेन याचा सुद्धा आन्सर आहे फ्लोरीन. ओके, सिम्बॉल F आणि नाव आहे फ्लोरीन. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन. क्वेश्चन नंबर 6. आता हे बघा, मी तुम्हाला इथे रेडीमेड आन्सर्स पुरवणार नाही. म्हणजे मी तुम्हाला रेडीमेड लिहून आन्सर्स जे आहेत ते नुसते शो करणार नाही. ठीक आहे, कारण तुम्हाला जर आन्सर्स दाखवले तर तुम्ही पाहून घ्याल ओके ओके असं असं आहे, ठीक आहे. परंतु ॲक्च्युली जोपर्यंत तुम्ही स्वतः लिहून पाहणार नाही तोपर्यंत तुमच्यात वे ऑफ प्रेझेंटेशन, ओके, हाऊ टू प्रेझेंट अ क्वेश्चन, ठीक आहे, किती पॉईंट्स लिहायचे, कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ह्या गोष्टी तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही जोपर्यंत तुम्ही नुसते पाहत राहाल. कारण खूप जण जे आहे ते गाईडबुक्स वगैरे वापरतात किंवा इतर इन्स्ट्रुमेंट नोट्स वगैरे वापरतात. तर त्यात रेडीमेड आन्सर्स असतात, तर त्यातून ते नुसते वाचून जातात. तर परिणाम काय होतं की प्रेझेंट कसं काय करायचं किंवा कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे, कुठले पॉईंट्स लिहायचे, किती पॉईंट्स लिहायचे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मग येत नाही. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे आन्सर सांगणार, पुस्तकातूनच सांगणार आणि ॲक्युरेट सांगणार, करेक्ट सांगणार. तुम्हाला काय करायचं आहे तर नोटबुक घ्यायची आणि जे सांगितलं आहे त्यांचे आन्सर्स लिहून काढायचे आणि ज्या पद्धतीने सांगितले आहे तसे काढायचे आणि तेवढे पॉईंट्स. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, किती पॉईंट्स लिहायचे आहे, कुठल्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहे आणि कसं प्रेझेंट करायचं आहे ते. ओके, तर पहिला जो यातला आहे तो आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बुकामध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये याचे आन्सर स्वतः लिहायचे आहे तुम्हाला. ओके, त्यामुळे तुमची एकदा रिव्हिजन सुद्धा होऊन जाणार. ओके, तर पहिला आहे क्वेश्चन मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. ठीक आहे, तर याचा आन्सर सुद्धा मी जेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला शिकवत होतो, जेव्हा हे पार्ट्स कव्हर केले त्यातच मला वाटते मी मोस्ट ऑफ दी क्वेश्चनचे जे इम्पॉर्टंट तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितले त्याचंच जवळपास सर्व याचे आन्सर्स मी सांगले आहे. ओके, तुम्ही जर केअरफुली बघितले असतील तर. ओके, तरी पण असो तुम्ही, कारण ते जर व्हिडिओ तुम्ही चांगले केअरफुली केले असतील तर तुम्हाला हे क्वेश्चन्स खूप 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 इझी झाले असतील. तुम्हाला एक्सरसाइज हा व्हिडिओ पाहण्याची सुद्धा गरज पडली नसेल, तुम्ही त्यातूनच सर्व शोधलं असेल. ओके, तर आता बघा मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल यावर आपल्याला शॉर्ट नोट लिहायचा आहे. तर यात पहिला पॉईंट तुम्ही लिहाल की डिमिट्री मेंडेलिव्ह डेव्हलप द पिरियॉडिक टेबल ऑफ एलिमेंट ड्युरिंग द पिरियड 1869 to 1872. ठीक आहे, नंतर मेंडेलिव्ह कन्सिडर्ड द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट्स नेमली द ॲटॉमिक मास. ओके, आणि त्यातच लिहा ही अरेंज्ड 63 नोन एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ओके, 2 पॉईंट झाले. नंतर थर्ड पॉईंट मेंडेलिव्ह ऑर्गनाइज्ड किंवा ही ऑर्गनाइज्ड, याचं नाव खूप मोठं आहे त्यामुळे मेंडेलिव्ह लिहिण्यापेक्षा ही लिहा. ओके, सो ही ऑर्गनाइज द पिरियॉडिक टेबल ऑन द बेसिस ऑफ द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे, हा झाला तिसरा पॉईंट. आणि चौथा पॉईंट, कारण नोट्स जे आहे ते तुम्हाला फक्त 2 मार्कासाठी येणार, त्यात मॅक्सिमम 4 पॉईंट्स, ओके, मिनिमम 4 पॉईंट्स आणि मॅक्सिमम 6 पॉईंट्स, म्हणजे 4 ते 6 पॉईंट्सच्या दरम्यानच आन्सर लिहायचं, जास्त मोठं किंवा त्याच्यापेक्षा कमी लिहायचं नाही. ओके, तर हे झाले आता 3 पॉईंट्स. आणि चौथा लिहायचा की मेंडेलिव्ह फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर ए डेफिनाइट इंटरवल. ओके, सो दॅट ही गिवन अ लॉ कॉल्ड पिरियॉडिक लॉ. मग तो लॉ द्यायचा की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, तर हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन, 4 पॉईंट्स. ओके, नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्ट्रक्चर ऑफ द पिरियॉडिक टेबल. त्याचा सुद्धा आन्सर मी माझ्या याच्यात सांगितलं आहे, इम्पॉर्टंट गोष्टी. ओके, तिथे नोट डाऊन करायला सांगितलं तेव्हा.
ओके, तरी पण इथे आता मी सांगतोय तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. तिथे सुद्धा 4-5 गोष्टी लिहायच्या. ओके, इम्पॉर्टंट कुठल्या. तर पहिलं लिहायचं की मॉडर्न पिरियडिक टेबल हॅज 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड्स 1 to 7. पहिला पॉइंट. सेकंड, also it has 18 vertical columns in the also it has 18 vertical column that are named as group 1 to 18. second point. third लिहा also की ठीक आहे, एवढं हे लिहिण्यापेक्षा also there are 2 rows shown separately at the bottom of the periodic table called lanthanide series and actinide series respectively. ओके, अगेन ठीक आहे, हा झाला मग तुमचा तिसरा पॉइंट. चौथा तुम्ही सांगाल की ही डिवायडेड द पिरियडिक टेबल इंटू 4 ब्लॉक्स, नेमली द एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक अँड द एफ ब्लॉक. ओके, मग हा झाला चौथा पॉइंट. पाचव्यात तुम्ही सांगाल, कारण हा टॉपिक जरा मोठा आहे त्यामुळे छोटे छोटे, पाचवा पॉइंट तुम्ही सांगाल की पाचव्यात सगळं ग्रुपच्या माहिती सांगायची, जसं की एस ब्लॉक हॅज 1 to 2 ग्रुप. ओके, नंतर पी ब्लॉक हॅज 13 to 18 ग्रुप, नंतर डी ब्लॉक हॅज 3 to 12 ग्रुप and F block has lanthanide and actinide series. ओके, आणि सहावा पॉइंट सांगाल की देयर इज अ zigzag line, ओके, which differentiates metals, non-metals and metalloids. Simple. Okay, now next question is position of isotopes in the Mendeleev's and the modern periodic table. ओके, आयसोटोपची पोझिशन मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आणि मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय आहे. ओके, तर त्याविषयी आपल्याला सांगायचं आहे. ओके, तर हे बघा, यात काय लिहाल तुम्ही की, तर सर्वात आधी तर तुम्ही सांगाल की आयसोटोप्स म्हणजे काय. ओके, तर पहिला पॉइंट लिहून घ्या की आयसोटोप्स आर दी ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट, ओके, हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. ओके, किंवा हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यांच्यात केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सेम असतात, ॲटॉमिक नंबर सुद्धा सेम असतो, फक्त ॲटॉमिक मास जे आहे ते डिफरंट असतं. ओके, हा पहिला पॉइंट. ओके, नाव आता सेकंड इथे सांगायचं की काय, हा ॲज आयसोटोप्स हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस, ए चॅलेंज वॉज पोस्ड इन प्लेसिंग देम इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. ठीक आहे. ओके, सो देअर वॉज अ चॅलेंज टू प्लेस देम इन द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, हा सेकंड पॉइंट. बट हेच मॉडर्न पिरियडिक टेबलने कसं काय रिमूव्ह केलं, तर त्यासाठी द्यायचं थर्ड प्लेस. बट ओके, थर्ड पॉईंटमध्ये सांगायचं. आता इथे बघाल तर हे जेव्हा मी घेतलं होतं यूज युअर ब्रेन पॉवर, त्यातला हा जो सेकंड क्वेश्चन आहे तेव्हा मी हे एक्सप्लेन केलं होतं. सो जर तुम्ही जर तिथे बघाल तर तुम्हाला एक चांगलं डिटेल एक्सप्लेनेशन मी तिथे दिलं होतं. ओके, ठीक आहे. तर मग काय थर्ड याच्यात सांगायचं की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, बट मॉडर्न पिरियडिक टेबल इज based on the atomic number of the element, means the elements are arranged in an increasing order of their element, in the increasing order of their atomic number. So third point lihal, but modern periodic table elements in the modern periodic table are arranged in increasing order of their atomic numbers. Okay, and in case of isotopes have same atomic number. Okay, हा चौथा पॉइंट घ्या. And in case of atomic isotopes, they have same atomic number, therefore they will be given same position in modern periodic table. हा चौथा पॉइंट. ओके, सो सिम्पली तुम्ही असं सांगू शकता. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट सायंटिफिक रिझन्स. ओके, तर आता हा बघाल, हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला नेमली 2 मार्क्सला येणार. ओके, 2 किंवा काही काही मोठे क्वेश्चन्स असतील तर ते 3 मार्काला सुद्धा येऊ शकतील, पण 2 मार्कालाच येतात हा क्वेश्चन तुम्हाला. ओके, तर यात तुम्हाला 3 ते 5 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. ओके, जे आन्सर आहे ॲव्हरेज और जे एक्सेप्टेड ते आहे 4 पॉईंट्सचं, पण तुम्ही 3 किंवा 5, ओके, म्हणजे कमी असेल तर 3 किंवा मॅक्सिमम 5 लिहू शकता. ओके, पण 4 लिहायचा प्रयत्न करायचा. तर पहिला क्वेश्चन आहे ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. ठीक आहे, तर ह्या आन्सरचं क्वेश्चन सुद्धा मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे. ओके, जर तुम्ही तिथे पाहिलं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला समजलंच असेल, पण सांगतो इथे बघा. तर इथे पहिला पॉईंट लिहाल तर तुम्हाला लिहिणं आहे 4 किंवा 3 पॉईंट्स अपेक्षित आहे किंवा 5. तर पहिला पॉईंट लिहाल, व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. पहिला पॉईंट.
देअरफोर ओके हा पहिला पॉईंट. नंतर सेकंड पॉईंट देअरफोर पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट ॲट अ टाइम. ओके. थर्ड पॉईंट लिहाल hence additional electron gets added to the same outermost shell. Okay. And fourth point लिहाल due to increased nuclear charge electrons are pulled towards the nucleus to a greater extent. Okay. And therefore size of the atom decreases. किंवा तुमच्या क्वेश्चन नुसार atomic radius goes on decreasing while going from left to right in a period. ठीक आहे. तर हे त्याचा आन्सर होता. ओके. नंतर सेकंड क्वेश्चन आहे मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. ओके. ह्याचं सुद्धा अगेन आन्सर मी एक्सप्लेन केलं होतं. ओके. तरी सांगतोय इथे बघा 4 पॉईंट्स तुम्ही मॅक्सिमम बनवायचेच तेवढे. ओके. तर पहिला पॉईंट लिहाल तुम्ही व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द आउटर मोस्ट शेल रिमेन्स द सेम. फर्स्ट पॉईंट. सेकंड, however the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing and thus the effective nuclear charge goes on increasing. Second point. नंतर थर्ड पॉइंट लिहाल as a result of this tendency of atom to lose valence electron decreases with a period from left to right. हा थर्ड पॉइंट. आणि चौथा जो पॉइंट आहे तो टाकाल hence metallic character goes on decreasing from गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. तर अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता. आता मी इथे तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर जे आहे ते एक्सप्लेन करणार नाही ह्यासाठी कारण याचे डिटेल एक्सप्लेनेशन मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये केलेले आहे. ओके. प्रत्येक गोष्टीचं डिटेल एक्सप्लेनेशन मी दिलं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे इथला ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. सो अगेन डिस्कस्ड क्वेश्चन, सेम क्वेश्चन. तर याचं आन्सर तुम्हाला इथे मिळून जाईल. ओके. हा सुद्धा डिस्कस केलेला पार्ट आहे. सो यात तुम्ही आता आधी सांगू शकता की ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय. हा तुम्ही फर्स्ट पॉईंट ॲड करू शकता. सो ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. हा तुम्ही फर्स्ट पॉईंट ॲड करू शकता. सेकंड नंतर इथून सुरुवात करायची की व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप. ओके. इथून घ्या व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप ए न्यू शेल इज ॲडेड. Second point, therefore the distance between the outermost electron and the nucleus goes on increasing. Third point. आणि चौथा, as a result of which atomic size increases and atomic size increases. झाला आन्सर झाला. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता याचा. नाउ नेक्स्ट क्वेश्चन आहे एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. ओके. एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलन्सी. तर याचं सुद्धा आन्सर मी जवळपास डिस्कस केलं होतं. फक्त इथे आता ते प्रॉपर वेमध्ये प्रेझेंट नाही त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होईल. तर आधी सांगायचं की व्हॅलन्सी म्हणजे काय. ओके. सो फर्स्ट पॉईंट सांगा तुम्ही की व्हॅलन्सी इज द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू गेन ऑर लूज इलेक्ट्रॉन. ओके. अँड इज डिटरमाइंड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ एन ॲटम. ठीक आहे. हा फर्स्ट पॉइंट. नाव सेकंड पॉइंट यात तुम्ही सांगाल की व्हेन वी राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट इन द सेम ग्रुप. ओके. दे हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. ठीक आहे. किंवा थर्ड पॉइंट. ठीक आहे. तुम्ही हा जो पॉइंट आहे याला असं करा की इन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप दे हॅव सेम आउटरमोस्ट शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. आणि थर्ड पॉइंट टाका देअरफोर दे हॅव सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट शेल. ओके. अँड देअरफोर दे हॅव सेम व्हॅलन्सी. और असे सांगू शकता की एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सेम व्हॅलन्सी. हेन्स एलिमेंट इन same group shows same valency. Okay. Now next question आहे the third period contain only 8 elements even though the electron capacity of the third shell is 18. म्हणजेच काय तर थर्ड पिरियडची जी जो पिरियड आहे त्यात फक्त 8च एलिमेंट आहेत. का बरं. कारण
जेव्हा की थर्ड जो शेल आहे त्याची कॅपॅसिटी ही 18 इलेक्ट्रॉन्सची आहे. मग 18 इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी असताना देखील थर्ड पिरियड कंटेन्स ओनली 8 एलिमेंट्स. ओके, सो वाय सो? त्याचं जे आन्सर आहे ते स्पेसिफिकली बुकमध्ये मेन्शन केलेलं नाही. ओके, त्यामुळे शिकवताना सुद्धा मी यावर लक्ष हा जो टॉपिक आहे हा इन डिटेल जो आहे किंवा प्रॉपर जे एक्सप्लेनेशन हवं याला ते झालेलं नाही. सो त्यामुळे मी याचा आन्सर सर प्रेझेंट करतोय तुम्हाला आणि ते तुम्हाला समजावून सांगतोय, कारण पुस्तकात सुद्धा याचं प्रॉपर असं एक्सप्लेनेशन आलेलं नाही. तर हा एक लॉजिकल क्वेश्चन आहे ज्याचं की तुमच्याकडून आन्सर अपेक्षित आहे. ठीक आहे, तर यात पहिला पॉईंट तुम्ही लिहाल की इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी इज गिवन बाय ट्वाइस एन स्क्वेअर. ओके, तुम्हाला माहिती आहे. हेन्स थर्ड शेल हॅज अ कॅपॅसिटी ऑफ 18 इलेक्ट्रॉन्स. बरोबर, थर्ड शेल मध्ये 18 असणार. ओके, बट फर्स्ट अँड सेकंड शेल हॅज अ कॅपॅसिटी ऑफ 2 and 8 इलेक्ट्रॉन्स रिस्पेक्टिव्हली. ओके, इथे एक रिस्पेक्टिव्हली वर्ड टाकून द्या. ओके, रिस्पेक्टिव्हली. मग थर्ड पॉईंट टाकाल तर आता बघा 18 थर्डची कॅपॅसिटी आहे, पहिल्या आणि दुसऱ्याची 2 आणि 8 आहे. मग आता थर्ड शेलमध्ये इन थर्ड रो इलेक्ट्रॉन नंबर्स आर रेंजिंग फ्रॉम, इथे थर्ड पिरियड कराल, सॉरी इथे पिरियड राहिला. ओके, सो इन थर्ड पिरियड इलेक्ट्रॉन नंबर्स आर रेंजिंग फ्रॉम 11 to 18. ओके, फ्रॉम सोडियम टू ॲरगॉन. ओके, इथे पिरियडिक टेबलमध्ये बघा की इथे थर्ड पिरियडमध्ये सो इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर इज रेंजिंग फ्रॉम 11 to 18 फ्रॉम सोडियम टू ॲरगॉन. बरोबर, हे मी सांगितलं इथे. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन्स आता किती आहे आपल्याकडे, तर 11 ते 18च्या दरम्यान आहे. बरोबर, सोडियम टू ॲरगॉन पर्यंत. त्यामुळे जे पहिले 10 इलेक्ट्रॉन आहे, ओके, देअरफॉर फर्स्ट 10 इलेक्ट्रॉन विल बी प्लेस्ड इन फर्स्ट ट्रू शेल्स, ह्या 2 शेलमध्ये येणार. ओके, अँड रिमेनिंग 8 इन द थर्ड शेल. ठीक आहे, म्हणजे पहिले 10 तर यात पहिल्या शेलमध्ये जाणार आणि तिसऱ्या शेलची कॅपॅसिटी 18 असताना देखील उरले फक्त 8च आहे. सो ते उरलेले 8 जे आहे ते थर्ड शेलमध्ये जाणार. ओके, रिमेनिंग इन द थर्ड शेल. हेन्स रिमेनिंग 8 इलेक्ट्रॉन्स आर फिल्ड इन द थर्ड शेल अँड द पिरियड कंटेन 8 एलिमेंट. त्यामुळे उरलेले जाणार थर्ड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स उरले आहेत ते, आणि त्यामुळेच तिथे 8 एलिमेंट्स आहेत. ओके, फाईन. नाव लास्ट क्वेश्चन आहे, राईट दी नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. म्हणजे इथे डिस्क्रिप्शन दिलं आहे त्यावरून आपल्याला एलिमेंट कुठला आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्यांचे नावं लिहायची आहेत. ओके, क्वेश्चन आहे 8th लास्ट क्वेश्चन. पहिलं, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स शेल्स इन द शेल्स KLM. आता तुम्हाला माहितीच आहे की एका पिरियडमध्ये जेवढा नंबर असेल पिरियडचा तेवढेच शेल्स असतात. बरोबर, मग इथे किती शेल्स दिले आहेत, तर 1 2 3. सो ऑब्वियसली थर्ड पिरियड. ठीक आहे, कुठला पिरियड, सो थर्ड पिरियड. नंतर द ग्रुप विथ व्हॅलन्सी 0, तर असा कुठला ग्रुप आहे, शेवटचा 18th ग्रुप, जिथे की नोबल गॅसेस आहेत. ओके, नोबल गॅसेस असणारा 18th ग्रुप ज्याला की 0 ग्रुप सुद्धा म्हणतात. नंतर द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. आता बघा 1 ही जी व्हॅलन्सी आहे ती मेटल्समध्ये सुद्धा आहे फर्स्ट ग्रुपची, आणि इकडे हॅलोजन्समध्ये सुद्धा आहे. पण इथे विचारलं काय आहे, तर नॉन मेटल्स. मग नॉन मेटल्स आहे पिरियडिक टेबलच्या राईट साईडला, आणि राईट साईडला येतात ते हॅलोजन्स. सो इथे येणार फॅमिली ऑफ नॉन मेटल्स म्हटलं आहे म्हणून हॅलोजन येणार. आणि त्याच्याच खाली बघा द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1. सो मेटल्समध्ये येतात ते अल्कली मेटल्स, म्हणजे ग्रुप 1चे मेटल ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे. तर सी मध्ये आन्सर हॅलोजन येणार, आणि फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 1 तर अल्कली मेटल्स किंवा ग्रुप 1 मेटल्स. ठीक आहे, नंतर ई बघा, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 2. अगेन मेटल्स म्हटलं आहे त्यामुळे इथे येणार अल्कलाइन अर्थ मेटल्स और ग्रुप 2 मेटल्स. ओके, एफ द मेटलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. आता इथे टेबलमध्ये बघा मेटलॉइड्स इन सेकंड अँड थर्ड पिरियड, तर हा आहे थर्ड पिरियड. ओके, तर या थर्ड पिरियडमध्ये मेटलॉइड कुठे असतात, तर या झिगझॅग लाईनला. बरोबर, मग मेटलॉइड आहे इथे ते म्हणजे सिलिकॉन अँड जर्मॅनियम, हे मेटलॉइड्स आहेत इथे. ओके, सिलिकॉन अँड जर्मॅनियम. ठीक आहे, सेकंड अँड थर्ड पिरियडमध्ये. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे जी नॉन मेटल इन द थर्ड पिरियड.
थर्ड पिरियडमध्ये असणारे नॉन मेटल, अगेन थर्ड पिरियडमध्ये आणि नॉन मेटल्स. तर नॉन मेटल्स आहेत राईट साईडला पिरियडिक टेबलच्या. ओके, मग इथे जे नॉन मेटल्स आहेत ते येणार फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ॲर्गॉन. ओके ओके, तुम्ही याचे आन्सर्स इथेच पुढे सुद्धा लिहून ठेवू शकता, काही हरकत नाही. ओके, किंवा बुकामध्ये तुमच्या सोयीने तुम्ही लिहून ठेवा. ओके, नंतर 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलन्सी 4. ओके, इथे बघा तर व्हॅलन्सी 4 जी आहे ती कार्बन हा जो 14th ग्रुप आहे त्याची येते, कारण यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहाल तर यांच्या शेवटच्या किंवा आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स येतात. ठीक आहे, तर त्यामुळे यांची व्हॅलन्सी जी आहे ती 4 आहे. मग 2 एलिमेंट्स विचारले आहे तर या ग्रुपचे तुम्ही कुठलेही 2 एलिमेंट सांगू शकता, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, कुठलेही 2. ठीक आहे. ओके, सो इथे हा चॅप्टर पूर्णपणे संपत आहे. ठीक आहे, तर तुमच्या काही क्वेरीज जर असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा या चॅनलविषयी शेअर करा. ओके, सो स्टडी करत राहा अँड थँक्स फॉर वॉचिंग.